आईने सांगितलं की पप्पांना शेंगा खायच्या आहेत, म्हणून मग संध्याकाळी सुरुवात केली बनवायला. सकाळी पप्पा कामावर गेले तेव्हा त्याने नारळ फोडून ठेवला होता. मग संध्याकाळी खोबरं किसून घेतलं आणि मग गुळाच्या पाकामध्ये खोबरं किसून त्याचं खवच तयार करून घेतला. हा अशा प्रकारे एका बाजूला मी गव्हाचं पीठही मळून घेतलं आणि छानपैकी बारीक बारीक पुऱ्या लाटून सुरुवात केली. हे बघा, आई आई भरून देत आहेत मला शेंगांसाठी. करंजी कशी करतो आपण दिवाळीमध्ये, त्याच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करायच्या. त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आणि आपण त्या चाळणीने ते चिरून घ्यायचं. पहा बरं आई कशा तळे करतायत ते. आणि मग नंतर त्या अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या. मग झाल्या शेंगा तयार. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा.